नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तसंच पालक मंडळींनो, मी संतोष गोडेवार आपलं सर्वांचं स्वागत विद्या कोचिंग क्लासेसमध्ये करतो. आपला नवोदयचा जो पेपर झालेला होता 13 डिसेंबर 2025, ह्या पेपर झाल्यावर मार्क आपण चेक केल्याच्यानंतर आपल्या सर्वांना आपल्याला उत्सुकता आहे की बाबा आपल्याला निकाल कधी लागतो. आता बऱ्याच जणाला माहीत आहे की आपल्याला मार्क चांगले भेटलेले आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं जे सर्व लक्ष हे परीक्षेच्या निकालावरच आहे. निकाल कधी लागणार, काय लागणार, ते तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे. परंतु याच्यासाठी जे डॉक्युमेंट लागणार आहेत ते पण मी काही इथं सांगतो. ठीक आहे, माझ्याजवळ इथे लिस्ट आहे. ठीक आहे, काय काय तुम्हाला जवळ ठेवायचं आहे. जेव्हा निकाल लागला इमिजिएटली म्हणजे लगेच तुमच्याजवळ ह्या गोष्टी आपल्याजवळ पाहिजे. ठीक आहे, तर एक हे प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, म्हणजे तुमचं पहा इथं नवोदयमध्ये ॲडमिशन घेताना एक लिमिट राहते, एज लिमिट. तर तुमचं जे पण प्रूफ ऑफ एज आहे ते दाखवायचं आहे. नाही तर बरेच जण काय करतात, शाळेच्या ॲडमिशनच्या वेळेस डेट कमी जास्त करतात. त्याच्यामुळं गव्हर्मेंट ऑथॉरिटीनं जे बर्थ सर्टिफिकेट दिलेलं राहते, बर्थ सर्टिफिकेट आपण नगरपालिकेमधून काढतो, ते बर्थ सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर आधार कार्ड तुमचं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं रेसिडेन्स ऑफ प्रूफ. आता रेसिडेन्स ऑफ प्रूफ याच्यासाठीच की तुम्ही रुरल आहात की अर्बन आहेत त्याच्यासाठी. त्याच्यानंतर अकॅडमिक रेकॉर्ड पाहिजे. अकॅडमिक रेकॉर्ड म्हणजे तुमचं 3री 4थी आणि 5वी. आता 5वीचं तर काय आपल्याला लगेच भेटणार नाही, पण 3री 4थीचा जो निकाल आहे तो सही शिक्क्यानिशी आपल्याला पाहिजे. म्हणजे तुम्ही पहा बरेचसे विद्यार्थी ग्रामीण भागातून शिकतात, तर ग्रामीण भागाचा कोटा वेगळा राहतो. त्याच्यामुळं ग्रामीण भागातले पण आपल्याला लक्षात ठेवायचं सर्वांनी की आपला जो निकाल आहे, मार्कशीट आहे, ती मार्कशीट आपल्याला असं पाहिजे की आपल्याला आपल्या शाळेचा शिक्का आणि प्राध्यापकाची सही आपल्याला त्याच्यावर घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सर्टिफिकेट ऑफ स्कूल. सर्टिफिकेट म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट, हे नंतर तुम्हाला भेटेल. लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे TC. त्याच्यानंतर फोटोग्राफ आणि सिग्नेचर ते तुम्हाला नंतरच भेटेल. तुम्ही ग्रामीण असल्याचा तुम्हाला पुरावा पाहिजे. ग्रामीणचे जे पण डॉक्युमेंट आहे त्याचा पुरावा तुम्हाला पाहिजे. ठीक आहे, ग्रामीण म्हणजे जर ग्रामीण असेल तर ग्रामीण, शहरी असेल तर शहरी. ग्रामीण असेल तर तुम्हाला तर नक्कीच पाहिजे, कारण ग्रामीणचा कोटा वेगळा आहे. नाही तर तुम्हाला ग्रामीणमधून प्रवेश भेटणार नाही, कारण ग्रामीणचा जो कोटा आहे तो 70%चा आहे. त्याच्यानंतर कॅटेगरीचं सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे तुम्ही SC ST आहात का OBC असेल तर OBC, ST असेल तर ST आणि ह्या सर्व गोष्टीच्या आपल्याला डॉक्युमेंट पाहिजे. म्हणजे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. ठीक आहे, कॅटेगरी ऑफ सर्टिफिकेट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. जर तुमचा तो कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ओपन ग्राह्य धरल्या जाणार आहे. आणि तुम्ही जर डिसेबल असाल म्हणजे हँडिकॅप वगैरे असाल तर त्याचं एक सर्टिफिकेट तुम्हाला लागतं. ठीक आहे, त्याच्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट लागतं. नॉर्मली तुम्ही फिट जरी असाल, हँडिकॅप नसाल तरी तुम्हाला हे लागतं. जेव्हा मार्क पडलेत तेव्हा तुम्हाला ह्या सर्व गोष्टी आवश्यक राहणार आहे ॲडमिशनच्या वेळेस. 1-2 गोष्टीला अजून एक लक्षात ठेवायचं आहे की तुमचं जे हॉल तिकीट आहे ते सांभाळून ठेवलेलंच असेल, कारण हॉल तिकीटवर तुमचा नंबर टाकायचा आहे तिथे रिझल्ट पाहण्यासाठी. आणि आपला फोन नंबर आपल्याजवळ ठेवायचा. रिझल्ट आपण पाहायचाच आहे, कारण आपल्या मोबाईल नंबरवर आपल्याला कळतं की आपला नंबर लागलेला आहे की नाही. की कॉंग्रॅच्युलेशन एक असा मेसेज येतो, तो आला की समजून घ्यायचा की तुमचा नंबर आलेला आहे. मग पुढं लवकरात लवकर तुम्ही आपल्या शाळेचे जे सर आहेत त्यांना भेटायचं आहे. त्यांचं मार्गदर्शन घेऊन तुम्हाला पुढची प्रोसिजर तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे आपला जो निकालाचं जे आहे ते मला वाटते की येईल त्या 1-2 दिवसात हा निकाल येईल. आजच येण्याची शक्यता आहे असं वाटते. आज आपल्याला 11 तारीख 10 तारखेलाच हा निकाल यायला हवा होता, पण 10 तारखेला आला नाही. पण आज 11 तारीख आहे. 11 तारखेला आज नक्कीच सायंकाळपर्यंत येईल, नाही तर 12 तारखेच्या सकाळीपर्यंत हा निकाल येईल. तुम्हाला जेवढे पण मार्क असतील नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेल थ्रू आपले मार्क कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. आपल्या जिल्ह्याचं नाव टाकायचं, ग्रामीण आहे का शहरी आहे ते टाकायचं. ठीक आहे, त्या गोष्टी तुम्ही आपल्या पाठवा. म्हणजे आणि नंबर लागला की नक्कीच आपल्या चॅनेलवर सांगा की सर नंबर लागला.
तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. ज्यांचा नंबर लागलेला आहे आणि ज्यांचा नंबर लागला नाही त्यांनी खचून जायचं नाही. अभ्यास करायचा आहे, पुढे जायचं आहे आपल्याला अभ्यास करून. तर नंबर लागला त्यांचं अभिनंदनच राहणार आहे. आणि आपला नंबर लागला किंवा मॅसेज आला याचं नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही कळवायला हवं. ठीक आहे. सध्याच्याला एवढंच ह्या व्हिडिओमध्ये. नक्कीच आज संध्याकाळपर्यंत निकाल लागेल, नाही तर उद्या सकाळपर्यंत तुमचा निकाल लागणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करा जास्तीत जास्त. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.